मित्रांनो उद्याची ऑर्डर आपली. पप्पा खाली बसले. तो दोस्तों देख सकते हैं. कुछ नहीं करना. नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये स्वागत आहे आपलं. तर भावांनो आजचा माहोल भारी आहे. पाऊस नाही पडत काय नाही, मस्त भारी आहे. हे हा आपला विजय भाऊ. अरे थांब रे. बिनपारुशी फुलपगारी आपला नाद केला ना. बिन अधिकारी फुलपगारी. चला भावना उद्या दसरा आहे, तर आज आम्ही गाड्या धुवा जाणार आहेत. 2 गाड्या आहेत. स्प्लेंडर म्हणजे आमच्या BMW आहेत. आता चला थोडं आपण पहिली गाडी आपण धुऊ, म्हणजे स्वतःची आंघोळ करायची, नंतर आपली गाडी धुऊ. जाणार आम्ही तळ्यामध्ये गाडी धुवायला वगैरे. ब्लॉक शेवटपर्यंत बघा आमची गाडी धुवायची. हा पण येणार सोबत धुवायला. सगळे असं तुलाच काम लावणार आहे माहिती आहे. आपण जाणार आहे व्हिडिओ शूटला नाही, पहिली गाडी धुवायची, नंतर व्हिडिओ शूटला जायचं. नंतर उशीर होते. चला भावनो भेटतो तुम्हाला. आंघोळ करतो, फ्रेश वगैरे होतं आणि गाडी धुवायची, निघायचं. आलोच मी रेडी होऊन 2च मिनिटात. 5 मिनिटात लागेल मला. गाईज सकाळपासून जेव्हा सांगितलं होतं गाडी वगैरे धुवायला जाणार होतो, पण ॲक्च्युली माझा गाडीचा पोपट झालेला आहे. हा निघाला होता गाडी घेऊन, नाही म्हणतं जायचा. तू नाही पाहिजे. गाडी नाही काय माहित कोणाची. काही सकाळी मला जायचं होतं, आम्हाला गाडी धुवायला जायचं होतं, पण जमलं नाही ते कुठल्या कारणामुळे. तर आम्ही डायरेक्ट उद्या सकाळी गाडी धुणार होणार नाही त्यांना. ते बाकी बसले, ते बिनपारुशच आहे. हा आलाय तो बसलाय तिथं. कारण की आज जर गाड्या धुतल्या तर संध्याकाळी परत काम घेऊन परत गाड्या काम होतील. त्याच्यामुळे उद्या दसरा आहे, तर उद्याच गाड्या आपण धुवून टाकू. आणि मामा पण बोलला होता की कुठे विसापूरगडला वगैरे जायचं, पण ॲक्च्युली आता वाजलेची 12 वाजलेत आणि त्याच्यावर कुठला टाईम होत नाही. सगळा पोपट होतं सकाळपासून. तरी पण हो दे पोपट. तरी काय आता आम्ही काय जाणार नाही संध्याकाळी. दिवसभर काय करेल काय माहीत नाही. फिरायचं इथे उद्या, बस बघू प्लॅन पुढचा. मन्या हिला घर सोडून खाली काय असतं काय माहिती. मन्या चल इकडे. मन्या चला भावना काय आपण जेवण घेऊन ते केलेलंच आहे. काय दिवस कसा जातं काय माहित नाही. अच्छा याला पण जायचं होतं, वाचले भेटा बसलाय इथंच. हा एक बाहेर येऊन बसलाय. हा कुठून आला तर हा खाली येऊन बसलाय. वेगळ्याच प्रकारचं बघतोय. चला गाईज भेटतो तुम्हाला डायरेक्ट. संध्याकाळी भेटेल नाही तर कधीही भेटेल, काही गॅरंटी नसते, अंदाज नसतोय. चला वरचा चल लवकर. म्हणजे आपल्या दोघांना घराच्या बाहेर हुसकून दिलं ना. हा चल, आमच्या दोघांना घराच्या बाहेर हुसकून दिलं. आवाज दे लवकर. म्हणा उघडा म्हणून का वाटत. आवाज दे. दरवाजा उघडाच आहे म्हणे जरा. चल भावांना सकाळपासून आता दुपारचे वाजले ती मी आणि माझा भाऊ ग्राउंडला चाललोय बसायला. तुला नाही दाखवी कारण तो विषय आंघोळ केलं नाही माहिती आहे का. पारूस आहे. चालेल मी ग्राउंडला आलोच नाही. आणि पाठीमागचा ब्लॉग असेल त्याच्यामध्ये मी जे स्ट्रक्चर बनवलं होतं ना बांधकाम घराचं, ते आहे की नाही ते पण बघायला लागणार. आणि ऍक्च्युली विषय वाटला तर बघू आपण पुढे जाऊ. पडीत ग्राउंड आहे, ते शेती बनत नाही सध्या. हे पोरांच्या खेळण्यासाठी स्पेशली क्रिकेट. हे अरे हिच्या माझं स्ट्रक्चर तर गायब करून टाकलंय. आपण बनवलं होतं ना ते एवढा प्रकार राहिलेले. इथून तर रस्ता वळून काढून ठेवला जायसाठी.
पण हे नाही काढलं काय, याला काटे भरपूर करून ठेवले आपण याला. घरी बसून बसून बोर वाटतंय तर म्हणून ग्राउंडलाच आलोय. आम्ही दोघं जण, मी माझा भाऊ आहे. बोरिंग नाही आला की सकाळपासून प्लॅन ठरवला होता जायचं कुठंतरी जमलंच नाही. काटा घुसला रे विजय पायात. काहीच मी नाही का बसवण्यासाठी खुर्ची टाईप हे बनवलं होतं, त्याची हालत बेकारच आहे. पण हे जमलं नाही प्रॉपरली परफेक्ट एवढ्या तारामध्ये. पण इकडे येणं चुकीचं आहे. आम्ही ग्राउंडला भाऊ, आम्ही गाईत तर आम्ही नाही का ग्राउंडला आलोय. तर मी आणि माझ्या भावाशिवाय तो कोणीच नाही ग्राउंडला. भाऊ बसलाय तिथं बसलाय. ऊन भारी चाललंय आणि ज्याचा जे सनसेट आहे ना टाइम लेप्सनी, त्याला मी आता कव्हर करतो. काहीतरी देशी जुगाड करायला लागतंय ते. इथून असा फोन ठेवतो, सनसेट कॅप्चर करून टाकतो. हे झाड आहे बाबळीचं, पळडे. सांगता येत नाही पाऊस कधी अचानक येतो, कधी येत नाही पाऊस. ते वातावरणावर असते. पाठीमागचा व्ह्यू दिसतो ना, तो आता मी टाइम लॅप्सनी कॅप्चर करतो, तर दिसणारच. आणि प्लस उद्या सकाळचा पण प्लॅन ठरला आहे वाटतंय जायचं. की ॲक्च्युली कंपनीतले पोरं आहेत, पोरी मैत्रीण वगैरे राजगडला. आणि राजगड कुठे, तर मी तोरणाला गेलो तर तोरण्या साईडलाच राजगड आहे. इथून 60 किलोमीटर येते चाकणमधून. तर आम्ही 15-16 जण असे तोरणगड नाही राजगडला जाणार आहेत. ते पण आता सकाळी 4 वाजता उठून जायचं बोललेत. सकाळचा पण ब्लॉग, उद्याचा पण ब्लॉग बघायला भेटेल, कारण उद्या दसरा आहे. तर भावनो माझ्याकडून हॅपी दसरा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये. पुन्हा आलंय, टाइम लेप्स काढून टाकतो मी. इथं आपलं देशी जुगाड करणार, मोबाईल ठेवून असा टाइम लेप्स काढायचा आहे. काढतो मी व्हिडिओ, तुम्हाला नंतर दाखवतो. तर गाईज चलले आता आम्ही घरी. सगळेच आम्ही दोघं चालतो, दोघंच जाणार आहे. कारण की बसून आम्ही दोघं बोर झाले. तर विजयने तर बसून व्हिडिओ एडिट केलाय, भारी केलाय व्हिडिओ एडिट. दाखव व्हिडिओ एडिट. कुठल्या काटणामध्ये आलो रे, अटकले, फाटलंय शर्ट बघे. अजून राहायला एडिट करायचा, दाखव. History tells us that powerful people come from powerful places. History was wrong. Powerful people make places powerful. ओ लयच भारी बनवलाय. तसे आमचे नाही बनवून देत कधी. चल चल रे, पावसाचं वातावरण झालंय, पाऊस पडणार वाटतंय. चला भावनो, आम्ही आता डायरेक्ट घरी जातो. अरे बाकीचे भरपूर काम आहेत, ते पण आम्हाला करायचे. चला भावनो, तर ब्लॉगचं आहे आपण इथंच करतो. विजय काय बोल नाही तुला? चला भावांनो, भेटतो तुम्हाला आता. अरे ते उद्या संध्याकाळी. आजचा दिवस लय बोगस गेला. आजचा दिवस बोगस गेला का?
असं वाटतं मित्रांनो कुठतरी लांब जाऊन फिरायला. जायचं होतं ऑर्डरला पण मित्रांनो काय सकाळी सकाळी वांडे झाले जायच्या. मित्रांनो आपला ब्लॉग इथं संपतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, नाही आवडलं तर अनफॉलो करा. चला बाय. मोहब्बत क्या है